जय बाळूमामा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही कधी बाळूमामांच्या तळावरती गेल्यावर किंवा बाळूमामांच्या मंदिरात गेल्यावर आंबील पिला आहात का आणि कण्या पण खाल्ल्या आहेत का? तर तुम्हाला माहिती आहे का बाळूमामांच्या मंदिरात प्रसाद म्हणून कण्या आणि आंबीलच का केलं जातं? याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? बाळूमामा असण्याच्या वेळेस प्रत्येक वेळेस केव्हापासून ही सुरुवात झाली कण्या आणि आंबील करण्याची आणि काय प्रकार आहे हा कण्या आणि आंबीलच? बाळूमामांच्या प्रत्येक तळावरती कण्या आणि आंबील असतं आणि प्रत्येक मंदिरात प्रसाद म्हणून कण्या आणि आंबीलच असतं. तर काही झालं एक वेळेस तळावरती काही कारणास्तव बाळूमामा त्यांचे सेवेकऱ्यांना घेऊन घरी गेले होते. तेव्हा सत्यवा देवी आणि त्यांची आई आणि त्यांची दुसरी मुलगी ही तिघेजणी राहत असायची. आणि बाळूमामा त्यांच्या सेवेकऱ्यांना घरी घेऊन गेल्यानंतर ना बाळूमामांनी सत्यवा देवी म्हणजेच त्यांची पत्नी तिला सांगितले भाकरी करायला. तेव्हा सत्यवा देवी त्यांना बोलली, मी नाही भाकरी करणार, मी पीठ दळून आणलेलं आहे ते मी तुम्हाला देते, तुम्ही तळावरती नेऊन करून खावा आणि तुमच्या सेवेकऱ्यांना द्या आणि त्यांना करायला सांगा असे म्हणले. बाळूमामा चिडले आणि त्यांना बोलायला लागले आणि नंतर ना बाळूमामाची बहीण त्यांना म्हणली की मी करते. तर ते म्हणले नाही, सगळ्यांनी मिळून केलं तर काय होतंय. बाळूमामांच्या पत्नी सत्यवा देवी यांनी त्यांना भाकरी करून दिल्या नाहीत आणि आरडाओरडा केला. त्याच्यामुळे बाळूमामा हे म्हणले की इथून पुढे माझ्या तळावरती कधीच मी भाकरी वगैरे काही करणार नाही. इथून पुढे माझ्या तळावरती प्रसाद म्हणून कण्या आणि आंबील होतील. त्याच्यामुळे बाळूमामाच्या तळावर प्रत्येक तळावर मंदिरात कण्या आणि आंबीलच केले जातात प्रसाद म्हणून. आणि आता बाकीच्या ठिकाणी काही केलं जातं, चपात्या भाजी वगैरे. पण बाळूमामा जेव्हापासून बोलले की माझ्या तळावरती फक्त कण्या आणि आंबील प्रसाद म्हणून केलं जाईल, तेव्हापासून बाळूमामांच्या तळावरती मंदिरात कण्या आणि आंबील याचाच प्रसाद केलेला आहे. कण्या आणि आंबील यात प्रसाद होण्याचं कारण आहे सत्यवा देवींनी नकार दिलेला भाकरी करायला सेवेकरांसाठी. त्याच्यामुळे बाळूमामांनी हा निर्णय घेतला होता. जय बाळूमामा.